सकाळी उठायला थोडंसं उशीर झाला ना, की पूर्ण दिवस गडबडून जातो. आता फटाफट आता काहीतरी बनवायचं होतं. आता काही कट करत बसल्यापेक्षा फटाफट इथं पालक कट करून ठेवलेलं होतं, तर तेच कुकरला लावून घेतलं. डाळ टाकली, लसूण टाकलं आणि थोडंसं हळद टाकून त्याला पालकला शिजवून घेतलं. शिजून झाल्यानंतर लगेच फोडणी मारण्यासाठी तेल टाकलं, थोडंसं जीरा राई टाकलं आणि थोडं कढीपत्ता टाकलं. आता मिरची पण कच्चंच पिसलं होतं, त्यामुळे त्याला पण तेलातच टाकून घेतलं. तेलात टाकून त्याला छान कढू दिलं. कढल्यानंतर त्यामध्ये डाळ ॲड केली. असं करून माझी डाळ तर मस्त असं रेडी झाली होती. आता ह्याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं धनिया पावडर टाकलं मी. छान असं धनिया पावडर वगैरे टाकून डाळ तर मस्त रेडी झाली होती. त्यानंतर आता चपात्या बनवायला घेतले होते मी. आता चपात्या जास्त लोकं डाळीसोबत अशा खात नाहीत. आता आम्ही पण भाकरीच खातो संध्याकाळी केलं तेव्हा. आता सकाळच्या वेळी टिफिनला चपात्याशिवाय दुसरं काही चालत नाही म्हणून चपात्याच बनवून घेतले मी. अवनीच्या पप्पाचं टिफिन रेडी झालं होतं, तर त्यांनी पण गेले होते. त्यानंतर लगेच इथं लेकरांसाठी थोडंसं भात ठेवलं. भात ठेवून लेकरं डाळीसोबत भातच खातात म्हणून भात बनवून त्याला लगेच टिफिन पॅक करून घेतलं. लगेच मी टिफिन द्यायला गेले. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आवडला असलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इन्स्टावर बघत असाल तर फॉलो पण नक्की करून घ्या. चलो बाय.